कायम कंबाईन केले होते. हे केले तर ते होईल, ते केलं तर हे होईल. मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज असे काही सेंटेन्सेस होते. कारण प्रत्येक वाक्य सिंपल नव्हतं. तो क्रिकेट खेळतो वगैरे जे काय आपण जे घेतलंय ते नव्हतं. आता हा प्रकल्प पूर्ण करणे फार महत्वाचे, कारण यावर आपल्या कंपनीचे भविष्य अवलंबून. हे तुम्हाला तुमच्या मीटिंग मध्ये बोलायला लागणार. विदाउट कम्प्लिशन ऑफ दिस प्रोजेक्ट वी कॅन्ट गो फॉरवर्ड. ओव्हरऑल फ्युचर इज डिपेंड ऑन दिस फॉर अ कंपनी. तर हे सगळं तुम्हाला जर बोलायचं असेल तर हे ओव्हरऑल तुम्हाला लिहिलंच पाहिजे, मला असं वाटतं. काय म्हणजे तुमचं याबद्दल काय ओपिनियन आहे की काय घ्यायला पाहिजे? माझ्याकडून काही कमी पडलंय की आज वोकॅबलरी पेक्षा पण काही कन्स्ट्रक्शन मध्ये काही वाटते गडबड थोडी, त्यावरती थोडं जरा फोकस द्यायला पाहिजे की वाक्य बनतंय कसं. बरोबर, ओके. यात टेन्सेस तर चेक केलेलेच नाही, फक्त ऍज इट इज बघितलंय. टेन्सेस चेक केलेले नाहीये की त्याने केलेले होते, केलेले आहे असं काहीच नाही. बेसिक पण बेसिक ट्रायल घेतले आता. जर हे सगळे सेंटेन्सेस ऍज इट इज फ्लुएंटली जर सॉल्व्ह केले तर त्या दिवशी आपल्याला समजता येईल की आपल्याला तर ओव्हरऑल आपण एसे रायटिंग करू शकतो. कुठलाही आता जो काही न्यूजपेपर आहे, सकाळपासून माझं ते काम चाललं की कुणाला काय द्यायचं. आता न्यूजपेपर माझ्याकडे आता डेली येतो. न्यूजपेपर ओपन केल्यानंतर आता आज जे काही, आज आता काल 23rd होत, आज आहे 23rd काल होत. 23rd वॉज नेताजीज बर्थ अॅनिव्हर्सरी. त्यांच्या मुलीनं ते आर्टिकल लिहिले ओव्हरऑल. म्हणजे आपण काय म्हणजे वाचायला काय पाहिजे ऍटलिस्ट. काही काही आर्टिकल्स खरंच चांगले आहेत जे मी आणलेत निवडून आज. बऱ्याच लोकांना ते म्हणजे ऍटलिस्ट इंटरेस्टिंग वाटतील असे तरी आहेत असं मला वाटतं. आजचं जे आहे आणखी कुठलं टेन्स जे सेंटेन्स वाटलं की अवघड आहे की शब्द आठवत नव्हता असं काही. चीज आणि चिकाटी अजून कारण तिची किंमत आपण जाणतो. खूप कष्टाने मिळवलेली गोष्ट कायमची टिकते. कायमची टिकते म्हणजे लास्ट लॉंगर. ओके. स्टेज फॉर एव्हर फॉर एनिथिंग. कुठलं स्टेज फॉर एव्हर फॉर पर्सन रिलेटेड मोस्टली, आणि वेन इट इज अ थिंग इट्स लास्ट लॉंगर. ओके. सो एनिथिंग which has been achieved with hard efforts, yeah, with so many efforts, it lasts longer because we know its value. And yeah, okay. पुस्तक वाचल्याशिवाय तुमचे ज्ञान वाटणार ते सोपं. पाऊस सुरू झाला तरी आमचा प्रवास सुरू ठेवला. ओके. यशस्वी होण्यासाठी धैर्य आणि चिकाटी. त्याच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे कारण त्याने हे काम खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहे. कुठलं टेन्स? मराठीतला टेन्स कुठला? चालू नाही, पूर्ण केलेले आहे, पूर्ण वर्तमान, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. ओके. त्याच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे, तो पूर्ण, तो चालू आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्स. ऑल आर प्रेझिंग हिम बिकॉज ही हॅज डन विथ परफेक्शन नाईसली. ओके, ठीक आहे. पहिलं जे होतं ते कामाचे सर्वत्र कौतुक होतं, चालू करा. बरोबर आहे. इज बिईंग अप्रिशिएटेड ते पण आहे.
कौतुक होत आहे. व्हॉइस वापरला का? ते चांगलं आहे. व्हॉइस वापरला. कौतुक होत आहे बाकीच्यांकडून. इज बिंग. ओके. मी या विषयावर खोल विचार केला आहे, पण अजूनही योग्य तो निर्णय घेऊ नाही शकलो. टेन्स मराठीतला केला आणि केला आहे मध्ये डिफरन्स. केला साधा पास्ट टेन्स, केला आहे वर्तमान काळ, भूतकाळ. केला रे, केला आहे ना. ओके. केला आहे लिहिलेलं आहे. हा, वर्तमान. आय हॅव परफेक्ट मेड प्रेझेंट परफेक्ट टेन्स होईल का? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. येस. प्रेझेंट परफेक्ट केलेला आहे. सो योग्य निर्णय घेऊ शकलो. प्रत्येक याच्यामध्ये 2 सेंटेन्सेस आहेत, 2 वेगवेगळ्या टेन्सेस मध्ये. त्यामुळे दोन्ही टेन्सेस जॉईन कसे करायला पाहिजेत त्याच्यासाठी ही एक्झाम आहे. कारण पहिलं जे आहे ते प्रेझेंट परफेक्ट मध्ये मी या विषयावर खोल विचार केला आहे. आय हॅव थॉट डीपली किंवा थरोली, ओके, ऑन दिस. पण अजूनही तो निर्णय घेऊ नाही. बट आय हॅव नॉट येट डिसाइडेड. आय कुड नॉट डिसाइड. 2-3 होऊ शकतो. आय कुड नॉट. मी घेऊ शकलो. आय वॉज नॉट एबल टू. घेऊ शकलो नाही. शकलो नाही, बरोबर. आय एम नॉट एबल टू टेक द डिसिजन येट. पुढे लिहायला पाहिजे येट. स्टील. ओके. जर तुम्ही वेळेचे योग्य नियोजन केले तर तुम्ही प्रत्येक काम वेळेत पूर्ण करू शकता. कुठला टेन्स? मराठीतलं मी विचारलं, इंग्लिश मधलं नाही. जर तुम्ही योग्य नियोजन केले. If you manage your time properly, then you can complete your work within a time. सिंपल प्रेझेंट. हे केलं तर ते होईल. ओके. इफ यू मॅनेज. रिपीट प्लीज. If you manage your time properly, Yeah. then you can complete your work within a time. You can complete your work within a time. Work Yeah? within a time. Within a time. त्याला खूप कठीण परिस्थितीतून मार्ग काढावा लागला, पण त्याने हार मानली नाही. He had to gone through the very worst situation, Yeah. but he never gave up. Okay. त्याने हार मानली नाही. He didn't give up. Yeah. Or he never. Yeah, मानली नाही. gave up. त्याने हार मानली नाही कुठला काळ? Past perfect tense. Past Perfect म्हणजे मानलेली नाही. ते नाही काढून टाका. हार Present मानली. perfect. हार मानली कुठलं आहे? Present perfect tense. हार Present मानली. perfect. सिंपल पास्ट टेन्स आहे. हार मानली. ऍक्सेप्टेड डिफीट. आणि हार मानली नाही. डिड नॉट ऍक्सेप्ट डिफीट. ओके. डिड नॉट गिव्ह अप. त्यामुळं आता तुम्हाला ज्यावेळी ट्रान्सलेशन तुम्ही कराल, हे असे जर नाही, जर त्यात आडवं येत असेल तर ते काढून टाका. आधी हार मानलीचं काय? ओके. गिव्ह अप. डिड नॉट गिव्ह अप नाही, बरोबर. हार मानली नाही म्हणजे पास्ट टेन्स होतो. आता हार मानली हा पास्ट टेन्स आहे, त्याचा प्रेझेंट काय? हार मानली हा पास्ट टेन्स आहे, तर याचा प्रेझेंट टेन्स काय मराठीत? हार मानतो.
हे बेसिक आहे. हार मानतो. ओके, त्यामुळे मराठी कितपत क्लिअर आहे त्यावरती हे सगळं होणार. त्यामुळे शब्दशः जर या ट्रान्सलेशन गुगल ट्रान्सलेशन जर लावलं असतं ना आज, तर ते मला वाटत नाही तेवढं व्यवस्थित देत, पण स्टील हे सगळे मराठीतले टेन्सेस ऍज इट इज आले पाहिजे असं मला वाटतं. ओके, शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसते, ते आयुष्य जगण्याचा मार्ग आहे. पाचवा फ्लोअर सिम्पल प्रेझेंट टेन्स नसते, मर्यादित नसते. कधी कधी आयुष्य आपल्याला कठीण प्रसंगामध्ये टाकते, पण त्यातून शिकणे हेच खरे यश आहे. रिअल सक्सेस. हा प्रकल्प पूर्ण करणे झालं. प्रत्येक वेळी परिस्थिती तुमच्या हातात असेलच असे नाही, पण तुमची प्रतिक्रिया मात्र तुमच्या हातात असते. हातात असेलच असे नाही फ्युचर टेन्स मध्ये. शुड नॉट नाही, वुड नॉट. प्रत्येक वेळी तुमच्या हातात असेलच असे नाही, पण तुमची प्रतिक्रिया तुमच्या हातात असते. बट युअर रिॲक्शन इज इन युअर हँड्स. खूप कष्टाने मिळवलेली गोष्ट कायमची टिकते, कारण तिची किंमत जाणतो. त्याने कॉल केला, पण मी तो उचलू शकलो नाही. आय डिडंट पिकअप डायरेक्टली आपण म्हणतोय, पण नाही आहे ते. आय कुड नॉट पिकअप. शकलो नाही. ओके, तुमचेच ट्रान्सलेशन तुम्ही परत एकदा डोळ्याखालून घालू, परत एकदा काही क्लॉजेस सापडतील त्या. ओके, पण समजा आता जर न्यूजपेपर तुम्ही घेतला, न्यूजपेपर मध्ये एखाद दुसऱ्या सेंटेन्स मध्ये पण बरेचसे तुम्हाला वर्ड मिळतील. आय फील म्हणजे जेवढे काही आर्टिकल्स दिलेत त्या आर्टिकल्स मध्ये फॉर युअर जीके ऑल्सो इट्स गुड. म्हणजे एकाला कुणाला तरी असं एक आर्टिकल आलेलं आहे की स्विफ्ट, मारुती अँड टोयोटा आलं ना, मारुती आणि टोयोटा यांचे काही सिमिलर मॉडेल्स आहेत दिसायला, क्रॉस ब्रँडिंग म्हणतात त्याला, पण ते काय आहे नक्की. ओके, तर ते थोडं वाचायला पण इंटरेस्टिंग आहे आणि काही वर्ड्स पण नवीन कळते. ओके, मार्केटिंग रिलेटेड आहे थोडं. एकाला दिलं ते नेताजींचं, मला वाटतं त्यांच्या मुलीनं. दुसरं आहे ते कोनेरू हम्पी ना, प्लेयरचं हम्पी, शी इज चेस मास्टर. सो दॅट ऑल्सो अबाउट हर. मग हे सगळं आपल्याला बुक्स मध्येच वाचायची गरज आहे असं वाटतं. म्हणजे जे काय आता मी काही आर्टिकल्स दिलेले त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला कळतात. तर हे आजचा जो पेपर आहे, आता मोस्ट ऑफ द टाइम आय विल प्रिफर इंडियन एक्सप्रेस, ज्याच्यामध्ये काही ना काही डेली. आजचा पेपर आहे जे जो माझ्याकडे आता इथं पण सेमच पेपर आहे. पहिली ऍडव्हर्टाइजमेंट. ओके, फर्स्ट याच्यातले हे बाकीचे पेजेस पेक्षा पण एक पेज आहे ते इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे हे एडिटोरियल पेज. कारण यामध्ये लिहिणारे लोक पण तितके एक्सपर्टीज आहेत त्या. ओके, तर ऍटलिस्ट हे 2 पेजेस जरी वाचले, हे आणि द आयडियाज पेज, आणि काही लोकांना मी जे दिलेलं आहे ते एक्सप्लेन म्हणून, प्रत्येक न्यू काही गोष्टीचं एक्सप्लेनेशन आहे त्यामध्ये. So she is Netaji's daughter, Anita Bose. Yeah, writer is an economist.
सुभाष चंद्र बोस, नेताजी सुभाष चंद्र बोस after marriage she has married to abroad to somebody far. नाही फाफ पी सायलेंट. ओके, हे इतकं आर्टिकल तुम्ही वाचू शकता बरोबर. तुम्ही डेली त्या रिलेटेड सगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये राहिलं पाहिजे असं मला वाटतं. पेपर आता मी बाजूला ठेवला आजचा, जर मी इथं ठेवलं तर सगळे गप बसणार, काही ना काही पेपर वाचणार, ट्राय करणार की आज काय न्यूज आली, ऍटलीस्ट पेपर बघणार तरी. मराठी पण हेच चालू असतं, सगळे कोण आज दिवसभर वाचतच बसलो असं नाही, एवढं टाइम पण नाही, पण स्टील ऍटलीस्ट तो पेपर समोर आहे. जर मला तो वाचायचा आहे तर मी माझी व्होकॅबलरी चांगली बनवणार विदिन द न्यूज पेपर, किंवा मी ऍटलीस्ट इमिजिएटली गुगल करणार वर्ड, आणि जेव्हा अडल्यानंतर तुम्ही चेक कराल वर्ड, तो कायमचा लक्षात कायमचा. म्हणजे मला नाही वाटत आता चिकाटी हा वर्ड आता जो आला, टेनॅसिटी मी हा वर्ड सांगितला, हा कायम लक्षात राहील तुमच्या. त्याला म्हणतात परसिस्टन्स, टेनॅसिटी म्हणजे कॉन्स्टंट, आपण कॉन्स्टंट एफर्ट्स. ओके, टेनॅसिटी इज अ न्यू वर्ड, यू कॅन कीप इट इन युअर डायरी डायरेक्टली. सो ऍटलीस्ट आता हे सगळं तुम्ही भाषांतर केल्यानंतर, काही लोक, आय हॅड ट्राईड डायरी डायरेक्टली वर्ड मध्ये, डायरी मी ट्राय केलं होतं की आजचे जे काही रुटीन आहे ते लिहायचं. मग तुम्ही ट्राय करू शकता की नवीन वर्ड्स आता मला सापडत नाहीत, मग मी काय करायला पाहिजे, मग हे भाषांतर तिथं उपयोगी आहे की या वर्डला मी हे यूज केलं. यापुढे तुम्हाला हे वर्ड्स यूज करायला लागतील ना यातले बरेच. तर लेट्स ट्राय दिस वे. ओके, once in week or once in 2 weeks we can take such an exercise. Okay, so was it at least useful? आणि असं वाटतं की आपल्याला काही करायला लागेल असं यामध्ये. मला म्हणायचं की थोडं व्होकॅबलरीसाठी न्यूजपेपर दिलेला आहे, जेवढे अवघड वर्ड्स आहेत अंडरलाईन करून आणा नेक्स्ट थर्सडे पर्यंत. तुम्ही ते एकदा आर्टिकल वाचल्याचं एक स्वतःचं समाधान असेल, आणि दुसरं त्यातले नवीन मिळालेले वर्ड्स. बरं काय, दुसरं पेपर आहे आपल्याला. ओके, ऑनलाईन एनी डाऊट्स की काय करायला पाहिजे आता मी जे सांगितलं, काही तुमचं सजेशन असेल तेही करू शकतो. मी मध्ये ऑल इंडिया रेडिओचे काही व्हॉइस क्लिप्स होते ते सुद्धा मी बघितले होते. एक बेस्ट वेबसाईट मी सांगतो जी तुम्ही थ्रू विच यू कॅन लर्न बिझनेस इंग्लिश. ओके, पूर्वी एक पुण्यात ब्रिटिश काउन्सिलची ब्रिटिश लायब्ररी म्हणून होती, तर त्यांचे काही क्लासेस असायचे स्वतःचे. तर इफ पॉसिबल तुम्हाला जमलं तर हां, ही वेबसाईट आली पाहिजे, learnenglish.britishcouncil.org. याच्यावरती वोकॅबलरी तुमच्या A1 A2 B1 B2 असे काही कॅटेगराईज केले. याच्यामध्ये बिझनेस इंग्लिश आहे, कॉर्पोरेट ट्रेनिंग आहे, हे सगळं फॉर, म्हणजे काही पार्ट यातला फ्री आहे टोटली. मॅगझिन झोन, यामध्ये काही मॅगझिन्स आहेत. यू अँड युअर डेटा, प्रिपरेशन काय करायला पाहिजे हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर ही सगळ्यात बेस्ट वेबसाईट आहे. डिस्कशनसाठी ही वर्कशीट डाउनलोड करू शकता. So the website is learnenglish
www.britishcouncil.org. त्यामध्ये बिझनेस इंग्लिश आहे, स्किल्स चारही आहेत, रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग. रायटिंगवालं जे आहे ते इथं बघू शकता. A1 रायटिंग, A2 रायटिंग. रायटिंगमध्ये काय करायला पाहिजे, पर्सनल प्रोफाईल जर लिहायचं असेल तर काय पाहिजे, याचं प्रिपरेशन, हॉबीज लिहायचे, टिप्स काय आहेत, टास्क काय आहे. तर हे ओव्हरऑल त्यांचं जे सेशन होतं इंग्लिश स्पीकिंगचं ते ओव्हरऑल यावर, हे त्या गव्हर्नमेंटचं आहे, UK गव्हर्नमेंटचं आहे, ब्रिटिश काउन्सिल. त्यामुळे याच्यामध्ये जे तुम्ही शिकाल ते टोटली थरो नॉलेज तुम्हाला येणार यामध्ये. So it's the best website for learning English. Yeah. So I'm mentioning here right away. Okay. So that's it for today. ही एक्झाम युजफुल होती, नक्की घ्यायला पाहिजे परत एकदा. सेम वे इंटरव्ह्यूज पण ट्राय केले होते एकदा लास्ट टाइम. आता जास्ती डीपली काही इंटरव्ह्यूज क्वेश्चन्स घेता येतील का बघू. ओके. याच्यामध्ये रायटिंग स्किल लक्षात आलं की ओव्हरऑल तुम्ही ट्रान्सलेशन कितपत करू शकता, आणि मेन इंटरव्ह्यू मध्ये काही स्पोकन इंग्लिश स्किल डायरेक्टली कळेल. ओके. सो आय फील की एकदा ट्राय करा. राजेश, यांनी डाऊट की कुठली वेबसाईट वगैरे मी आता जी सांगितली त्याच्यावरती एकदा यू कॅन गो थ्रू इट वन्स. Yes, sir. Yeah. So I was a member of this British Council library. तर तिथं लायब्ररीतल्या मेंबरनाच प्रवेश होता, त्यामुळे ते घेतलं होतं. तर QR कोड लिहिला होता प्रत्येक बुकच्या मागे, बुक शेल्फच्या मागे QR कोड होता. लायब्ररी बंद का पडली लक्षात नाही, पण QR कोड स्कॅन केला की सगळे बुक्स येत होते. काही जुने आर्काइव्ह्ज जे होते ते सगळं त्यामध्ये होतं. ही लायब्ररी ऑनलाईन पण आहे. ओके. तर ही लायब्ररी फक्त न्यू दिल्ली हेड ऑफिस आणि बाकी ऑल ओव्हर इंडियात मेट्रो सिटी जेवढे आहेत तिथं आहे. तर त्याची जी वेबसाईट आहे ती ही आहे. ओके. तर लिंक बरोबर टाका फक्त. त्यांचे 2-3 सेशन्स आहेत. बिझनेस इंग्लिशमध्ये जे तुम्हाला फायद्याचं आहे त्यातलं कॉर्पोरेट ट्रेनिंग अँड असेसमेंट्स, हेल्पिंग ऑर्गनायझेशन ट्रेन फॉर सक्सेस, क्रिएट युअर कस्टमाइज प्रोग्राम, फाइंड आउट मोर, जस्ट. तर हे थोडंफार काही काही पेड व्हर्जन आहे त्याला, हे ट्रेनिंग कोर्सेस. तर ज्याला फोकस टोटली इंग्लिशमध्ये काही हे करायचं आहे पुढे जाऊन, तर हे सगळं बघू शकता. काही कन्सल्टेशन वगैरे त्यामध्ये आहे. ओके, फाईन. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्स लॉट. हां, नाही तुमच्याकडेच एक ऑफलाईन अटेंडन्स. हॅलो, नाही होत नाही परत. हॅलो, हां हां, निखिल बोलतो सर विजयमधून. हां हां, ते वायरिंग डायग्राम नाही, वायरिंग डायग्राम नाही, डायरेक्ट व्हिडिओ हे द्यायचं त्यांना. आता व्हिडिओ कॉल, हां हां ऑन साईट करू का आता? ठीक. हॅलो, त्याला हिंदी येणार नाही. हां, मी बघतो, बोलूया व्हिडिओ कॉल मध्ये, सांगा करता येईल. साऊथ साईड सर. हॅलो, हां कनन जी, प्लीज. Another page for the iTunes software, sir. Okay. You need the password. I enter the operator or insert password. You talked with Akshay? What he said actually? Hello. What Akshay told? Hello. Hello. I will get back to you just shortly. Give me a moment.